विषय स्पेसिफिक आणि एकाच विषयावर मी घेणार आहे. जिल्ह्यातल्या आंब्याची परिस्थिती, आंबा उत्पादक, आंबा शेतकरी हा पूर्ण पद्धतीने हवालदिल झालेला आहे. गेल्या 50-60 वर्षामध्ये आंब्याच्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मागितली किंवा सरकारकडून मदत मागितली असं आपण कधी ऐकलेलं नव्हतं. आपल्यातले काही जुने जाणते पत्रकार आहेत, सिनियर पत्रकार आहेत, आपल्यालाही माहिती आहे की अशी कधीच मागण्याची परिस्थिती त्यांच्यावर आली नाही. उलट आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं अर्थकारण चालवण्यामध्ये आंबा, काजू, मासेमारी या सगळ्या जणांचा फार मोठा हात असतो. पण आज आंबा उत्पादक शेतकरी हा अडचणीत आहे. शासनामार्फत जे काय आढावा घेतला गेला, काही पंचनामे झालेले आहेत. 2 वेळा मंत्रिमंडळामध्ये हा विषय मी आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिला आणि आता शासनाकडे जो काही रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टमध्ये निसर्गामुळे, प्रामुख्याने निसर्गामुळे, हवामानातल्या बदलामुळे 85 ते 80% नुकसान हे झालेलं आहे. हे शासनाकडे आता रिपोर्ट गेलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणाचंही काय मनात शंका नाही, कोणाचेही दोन विचार नाही की नुकसान झालं नाही, उगाच मागताय, असं काहीच विषय नाही. वस्तुस्थिती अशीच आहे की 85% जवळपास नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे शासनाकडे हा विषय किती गंभीर आहे हा पूर्ण पद्धतीने पोहोचलेला आहे. म्हणून ह्याच्यामध्ये किंतु परंतु चर्चा करण्याचा विषयच नाही. मला जेव्हा मंत्रालयामध्ये जिल्ह्यातले आंबा उत्पादक शेतकरी भेटायला आलेले होते, मोठे शिष्टमंडळ आले, बेंगुरला, देवगड शिष्टमंडळात शेतकरी भेटायला आले होते, तेव्हा विविध विषयावर जी आमची चर्चा झाली होती त्याच्यामध्ये शासनाने मदत करावं, शासनाने आम्हाला ताकद द्यावी, तो एक भाग होता. पण त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांमध्ये, त्याच्यात काही पक्षाचा विषय नाही, पण त्या शेतकऱ्यांनी एक अशी सूचना आम्हाला दिलेली, मला दिलेली की नितेशजी, ह्याच्यामध्ये काही आपल्याला वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन भेटतंय की बघा, बाहेरच्या देशातून किंवा अशी चांगली कुठली टेक्नॉलॉजी जेणेकरून ह्या परिस्थितीवर आम्ही मात करू शकू, ह्या परिस्थितीवर कायमस्वरूपी कसा तोडगा निघेल, आम्हाला आधार कसा मिळेल, ह्यासाठी वेगळा काय अभ्यास होऊ शकतो का? आंबा संशोधन केंद्र असो, दापोलीमध्ये कृषी विद्यापीठ असो, असं काही आपण बोलून बघा जेणेकरून हा विषय त्या निमित्ताने तरी आम्हाला मार्गदर्शन भेटेल. मग त्या बैठकीनंतर, त्यांच्या सूचनेनुसार त्या बैठकीनंतर मी काही लोकांशी बोलायला सुरुवात केली आणि मग त्याच्यामध्ये बारामतीमध्ये ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ADT नावाची एक संस्था आहे. ही संस्था प्रामुख्याने, ही संस्था 1957 मध्ये स्थापन केली गेली. कृषी, शिक्षण, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन क्षेत्रात ही संस्था कार्यरत आहे. थोडी संस्थेची माहिती मुद्दाम सांगतो. आणि ह्या संस्थेने मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि बिल गेट्स फाउंडेशन यांच्या सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषी संशोधन केंद्र उभारलेलं आहे. आता भविष्यामध्ये येणारे, भविष्यामध्ये शेती कुठल्या प्रकारे होईल, त्याच्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा होईल, या बाबतीमध्ये असंख्य चांगल्यातले चांगले प्रभावी संशोधन या ADTने केलेलं आहे. मग तिकडे एक नलावडे म्हणून त्यांचे अधिकारी जे मला भेटायला आले संपर्क केल्यानंतर,
आणि मग त्यांच्यासमोर मी पूर्ण जे काही निवेदनं आमच्याकडे विविध शिष्टमंडळाने दिलेली, मी ते निवेदनही त्यांना दिले, मीही माझ्याकडून माहिती उपलब्ध करून दिली की ही अशी आमच्या जिल्ह्यामध्ये आंब्यासंदर्भात असलेली परिस्थिती. आंबा आणि काजूही सांगितले, पण प्रामुख्याने आता आंब्याच्या बाबतीमध्ये बोलले की अशी अशी आंब्याच्या संदर्भात झालेली परिस्थिती आहे. त्यावर मग त्यांनी काही रिपोर्ट मला 10 दिवसांमध्ये देतो असं मला सांगितलं. त्यांनी पूर्ण पद्धतीने ते अभ्यास करतात, परिस्थिती जाणून घेतात, मग त्यांचे लोक जाऊन आपण आणि मग त्याच्यावर आम्ही काय करू शकतो अशा पद्धतीची माहितीचा रिपोर्ट त्यांनी मला सादर केला. आणि त्यांच्या त्या रिपोर्टच्या अनुसार उद्देश म्हणजे आंबा बागायतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, IoT उपग्रह माहिती, ड्रोन तंत्रज्ञान, डिजिटल सल्ला प्रणाली याचा वापर करून उत्पादन क्षमता वाढवणे, कीड रोग नियंत्रणात सुधारणे, हवामान बदलामुळे होणारे नुकसान कमी करणे, या 3 काही उद्दिष्टांवर त्यांनी काम केलं. कारण की आपण आंबा उत्पादकांशी बोललात तर त्यांची ही तक्रार आहे की जे औषधं ते वापरतात ते चांगल्या दर्जाचे नसतात, त्याच्यामध्ये त्यांची काय असंख्य तक्रारी आहेत. म्हणजे अन्य फळांसाठी वापरणारे पण औषधं कधी कधी त्यांना विकले जातात, असंख्य तक्रारी त्यांच्या आहेत. आपल्या इकडे आंबाचे क्षेत्र अंदाजे 34,296 हेक्टर आहे आणि त्याच्यातले असंख्य जे काही कारण ज्याच्यामुळे आज आपल्या आंब्याचं नुकसान होतं त्याच्यामध्ये हवामानातील बदल, अनियमित फुलोरा, फळगळ, पावडरी मिड्यू, एन्थॉक्सरेनोज आणि काय फळमाशी, टी मॅस्किटो, बग यांच्यासारख्या कीड रोगांचा प्रभुत्व दिसला. पाण्याची कमतरता तसेच निर्यात दर्जाच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेले ट्रेसेबिलिटी व्यवस्था ह्या प्रमुख समस्या आहेत. या प्रस्तावित प्रकल्पामध्ये 3 लेवल प्रिसिसिंग मॉनिटरिंग सिस्टम ही त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये उपग्रह प्रतिमा, सेन्सर तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याच्या सहाय्याने प्रत्येक झाडाच्या आरोग्याचे निरीक्षण केले जाईल. झाडांची वाढ, पानांची छाननी, क्लोरोफिल पातळी, फ्लोरा स्थिती आणि संभाव्य उत्पादना याचा डेटा गोळा करून शेतकऱ्यांना योग्य सल्ला दिला जाईल. तसेच 500 मीटर पर्यंत अचूक हवामानाची माहिती देणारी प्रणाली विकसित करण्यात येईल, ज्याच्यामुळे कीड रोगाचा संभाव्य प्रभुत्व आधीच ओळखून योग्य उपाययोजना शेतकऱ्यांना करता येईल. त्याचबरोबर या प्रकल्पात आंबा पिकांच्या संपूर्ण जीवन क्रमानुसार मार्गदर्शन दिले जाईल. फुलोरा पूर्व अवस्था, फुलोरा अवस्था, फळधारण अवस्था, फळ विकास अवस्था, काढणी पूर्व अवस्था अशा प्रत्येक टप्प्यावर पाण्याचे व्यवस्थापन, पोषण व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण आणि उत्पादन अंदाज याबाबत वैज्ञानिक सल्ला देण्यात येईल. याशिवाय ड्रोनद्वारे अचूक फवारणी, उपग्रहावर आधारित पिकांचे आरोग्याचे निरीक्षण, मातीतील आर्द्रता मोजणारे सेन्सर आणि डिजिटल ॲडव्हान्स्ड प्रणाली याचा वापर केले जाईल. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे आंबा उत्पादन वाढ करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, IoT कृत्रिम बुद्धिमत्ता व उपग्रह तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीतील परिस्थितीचे रिअल टाइम निरीक्षण करणे, कीड व रोगाचे पूर्वानुमान अनुसार नुकसान कमी करणे, वैद्यकीय पद्धतीने सिंचन व पोषण व्यवस्थापन करणे, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक फवारणी व खर्चात बचत करणे, उच्च दर्जाचे निर्यातीक्षम व आवेशमुक्त उत्पादन तयार करणे आणि हवामान बदलाच्या
ही शाश्वत बागायतीचा व्यवस्थापन विकसित करणे याचे सगळे त्याचे उद्दिष्ट आहेत या कार्यक्रमाचे. आता ह्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा खर्च प्रति हेक्टर जवळपास 45,000 असेल आणि आता त्यांनी 100,000 शेतकऱ्यांपर्यंत मला हे दिलेलं आहे, मला कार्यक्रम दिलेला आहे. पण ॲज इन व्हेरी शेतकरी वाढतील त्यानुसार आपण हा कार्यक्रम वाढवत जाऊ. जवळपास या पूर्ण ह्याच्यासाठी 4.5 कोटीचा खर्च त्यांनी आम्हाला दिलेला आहे, जे आम्ही जिल्हा नियोजन निधीतून आम्ही वापरण्यासाठी आम्ही तयार आहोत. माझ्या कलेक्टरांशी बोलणं झालेलं आहे. 4.5 कोटी एवढी निधी आम्ही जिल्हा नियोजन करून आम्ही उपलब्ध करून घेऊ आणि निधीचा सेन्सर उपक्रम हे सगळे जे काय आपल्याला सांगितलं त्यानुसार हा कार्यक्रम म्हणजे एका बाजूला सरकारच्या वतीने मदत देणं, नुकसान भरपाई म्हणा की काही म्हणा, सरकारच्या वतीने त्यांना आत्ता मदत करणं आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती आमच्या आंबा बागायतदारांवर येऊ नये, आंबा शेतकऱ्यांवर येऊ नये यासाठी अशा पद्धतीची मदत घेणं, अशा पद्धतीचा दुहेरी कार्यक्रम शासनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही हातात घेत आहोत. जेणेकरून भविष्यामध्ये आता तर सरकारची मदत आपण ह्यावेळी ह्या निमित्ताने घेतच आहोत, पण त्याचबरोबर अशा पद्धतीचं आपण उपाययोजना करायला सुरुवात केली. मी अजूनही लोकांशी बोलतो आहे, आंतरराष्ट्रीय पातळीचे काही कंपन्यांशी पण आमचं बोलणं चालू आहे. पण आता लगेच उपलब्ध होणारी जे राज्यामध्ये जे नावलौकिक झालेली ही बारामतीची ही जी काही संशोधन केंद्र आहे त्याची मदत घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्यासाठी मी अधिक त्यांच्या लोकांना मी ऑलरेडी ओके सांगितलेलं आहे, ते त्यांची तयारी करतायत, जेणेकरून लगेच आंबा उत्पादकांना आंबा शेतकऱ्यांना जी काही मदत आपण करायची आहे, जिची मागणी त्यांनीच माझ्याकडे केली होती त्याप्रमाणे आम्ही मदत देण्यासाठी आम्ही तयार आहोत. मला वाटतं हा विषय हा राजकीय विषय नाही. आम्हाला सगळ्यांच्या सूचना पाहिजे, आम्हाला सगळ्यांची मदत, आम्हाला सगळ्यांबरोबर काम मला तरी करायचं आहे. कारण का मीही त्याच भूमिकेचा आहे की आंब्याचं खरंच नुकसान झालेलं आहे आणि तसं रिपोर्ट पण आलेला आहे. जेव्हा पंचनामे करण्यात आले पहिले तेव्हा जी माहिती शासनाकडे दिली होती त्याला मी समाधानी नव्हतो. म्हणून जेव्हा ते शिष्टमंडळ मला भेटायला आलेले तेव्हा कृषीचे पण काही अधिकारी होते, त्यांच्या समोरच मी त्यांना टोकलेलं की तुम्ही परत जावा आणि योग्य पद्धतीने तुम्ही पंचनामे आणि माहिती शासनाकडे द्या. त्या अनुसार 80-85% नुकसान आज अधिकृत पद्धतीने रिपोर्टवर दाखवलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला कोणाला सिद्ध करण्याची पण गरज नाही, शासनाकडे ही माहिती आलेली आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे, बघा कोणी मोर्चा काढावा नाही काढावा हा पूर्ण त्यांचा अधिकार आहे, मला काही हरकत नाही. पण जेवढे लोक ह्या पूर्ण प्रक्रियेत आहेत ते सगळे लोक माझ्याशी बोलणारे आहेत, माझ्याशी व्हॉट्सॲप पासून फोनवर बोलणारे आहेत, मला भेटतायत, माझ्याशी चर्चा करतायत. त्या दिवशी राजू शेट्टी पण मंत्रालयात मला भेटले, माझ्याशी त्यांनी चर्चा केली. तर म्हणून माझं असं म्हणणं आहे की हे आलेलं संकट हे तुमचं आणि आमचं नाही, हे आपलं आहे. हे सिंधुदुर्गाच्या आंबा शेतकऱ्यांच्या वर आलेलं संकट आहे. म्हणजे हे आपल्यावर आलेलं संकट आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुमच्या बरोबर आज उभा आहे. शासनाचा प्रतिनिधी असलो तरी शासनाकडे तुमचा गंभीर परिस्थिती सांगण्याची जबाबदारी ही माझी आहे. शासनाचे पैसे वाचवण्यासाठी मी इथे बसलेलो नाही. कुठल्याही अधिकाऱ्याच्या खिशातला किंवा त्यांचा पगार आम्ही मागत नाही. आम्ही बोलतोय जी ऍक्च्युअल जी परिस्थिती आहे आणि कधी न मागणारे अगर आपल्याकडे पुढे येऊन अगर काही मागत असतील, सहकार्य देत असतील आणि ज्याच्यावर आमचा कोकणाचा आणि सिंधुदुर्गाचा अर्थकारण अवलंबून आहे त्या लोकांना शासन म्हणून मदत होणारच असा विश्वास मीही या निमित्ताने आपल्याला देतोय. शेवटी आपण संवाद अगर आपल्या सगळ्यांचा एवढा चांगला असेल तर माझ्या अनुसार कोणी वातावरण खराब करण्याचा कोणीच प्रयत्न करू नये, पण गरजच नाही. अगर शासन तुम्हाला नाही बोलत असेल, त्याच्यावर तुम्ही मोर्चा काढत असेल तर मान्य आहे, आम्हाला काही हरकत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे मी कसं आहे, मी मोर्चात जाऊन उभा राहणाऱ्यापैकी आहे. मीही मोर्चातून तयार झालेला कार्यकर्ता आहे. म्हणून मलाही या सगळ्या गोष्टीची गंभीरता चांगल्या पद्धतीने कळते. त्या दिवशी
शिक्षकांचा संच मान्यता संदर्भात मोर्चा होता, मी गेलो त्यांच्यामध्ये जाऊन उभा राहिलो, त्यांचा विषय सोडवलाय, आज विचारा ते समाधानी आहे. म्हणून शासन म्हणून अगर मी तुमच्याशी बोलतोय, शासन म्हणून अगर तुमच्याशी ऐकतोय, तुमच्या बरोबर उभा आहे, शासनाची भूमिका तुमच्यापेक्षा आमच्या आंबा बागायतदारांपेक्षा वेगळी नाही. शासनाला माहिती आहे गंभीर परिस्थिती आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, कृषी मंत्र्यांना, कृषी सचिवांना, तुमच्या पालकमंत्र्यांना सगळ्यांना माहिती आहे, जे जे शासनाचे प्रतिनिधी आहेत त्या प्रत्येकाला माहिती आहे आपली परिस्थिती गंभीर आहे. म्हणून एकत्र मिळून माझं असं म्हणणं आहे, जरा आपण हा प्रश्न सोडूया. एका बाजूला आपण शासनाकडून मदत घेऊया, दुसऱ्या बाजूला आपल्याला हे जे काही पर्याय आपण बारामती संशोधन केंद्र, ज्याला ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट म्हणून ADT म्हणून जे काही नाव दिलंय, त्यांच्याकडून मदत घ्यायला लॉंग टर्म चालू करूया, जेणेकरून भविष्यामध्ये एका बाजूला आंबा संशोधन केंद्रासाठी मी निधी उपलब्ध करून तेही मी बांधायला सुरू, म्हणजे त्याच्यावरही मी माझं काम सुरू केलेलं आहे. आणि म्हणून सगळ्या बाबतीमध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे, लपवालपीचा काही विषय नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, हे तुम्ही आणि मी नाही, हा आम्ही विषय आहे. सिंधुदुर्ग म्हणून आपल्याला हा विषय हाताळायला लागेल. जसं आरोग्याची परिस्थिती आहे, शिक्षणाची परिस्थिती आहे, तशी आज आपल्या कधी नाही तर आंब्यावर आलेली परिस्थिती. एकतर हवामानामुळे आपल्याला त्रास झाला होता, आता तर जे आखाती देशामध्ये जी काय परिस्थिती उद्भवलेली आहे, आपले आंबे सौदी आणि दुबईला मोठ्या प्रमाणामध्ये जातात. आता तिथे पण युद्ध परिस्थिती आहे, तोही विषय आपल्या डोक्यावरून उभा आहे. म्हणून हा सगळा विषय अगर आपण सिंधुदुर्ग म्हणून अगर आपण हाताळला तर निश्चित पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला यश मिळणारच. आम्ही तुमच्या बरोबर उभे आहोत. शासन हे तुमचं आहे. काल पण बघा अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी आमच्या शासनाने जाहीर केली, 50,000चं प्रोत्साहन निधी पण जाहीर केली, मत्स्य संपदा योजना जाहीर केली, मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना जाहीर केली. म्हणून शासन म्हणून आम्ही कुठेच मागे नाही, कुठेही मागे पुढे करत नाही आहोत, कुठेही आम्हाला लांब पळायचं नाहीये. आम्ही तुमच्या बरोबर उभे आहोत. तुम्हाला असेल तर मी 12 तारखेला येतो, मला काही हरकत नाहीये. पण शेवटी शासन अगर एवढं करत असेल, शासन अगर आमच्याकडे रिपोर्ट आम्ही बोललो नाही एवढी नुकसान झालंच नाही, एका 50% नुकसान झालंय, 40% दोघांच एवढं मागताय असं कोण बोलताय का? मी बोलायलाही देणार नाही. कोणी माझ्या शासन असताना, मी पालकमंत्री असताना माझ्या कुठल्याच नागरिकांवर अन्याय करण्याची कोणी हिंमत करूच शकणार नाही. विरोधी पक्षातून तयार झालेल्यापैकी कार्यकर्ता आहे मी माझ्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत 8 वर्ष विरोधी पक्षामध्येच होतो. म्हणून मला चांगल्या पद्धतीने विषय कळतात. म्हणून माझं असं म्हणणं आहे की आज आपण सिंधुदुर्ग म्हणून शासनाशी बोललं पाहिजे, शासनाशी संवाद चालू. तुमच्याकडे जेवढी माहिती अजून असेल, आता उद्या सकाळी मी काही आंबा बागायतदारांना भेटायला जातोय देवगडमध्ये, त्यांची परिस्थिती, ग्राउंडवर परिस्थिती समजून घ्यायला. तर आता बजेटचा आज आलो, उद्या सकाळी जाणार, आंबा बागायतदारांची अजून बोलणार, सगळा संवाद चांगला आहे, आमचा चांगला संवाद सुरू आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे, आपण सिंधुदुर्ग म्हणून हा विषय हाताळू, सोडू. आणि निश्चित पद्धतीने शासन म्हणून जी आपल्याला मदत हवी आहे, सगळ्या पद्धतीची मदत आमचं महायुतीचं सरकार, आमचं देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने तुम्हाला करेल, हा विश्वास जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मी ते तुम्हाला देतोय. धन्यवाद.